वाक्यामध्ये सहज आपण शिरू शकतो. कानाडी म्हणजे कर्नाटकातली एक स्त्री आणि मराठा भ्रतार, भ्रतार म्हणजे काय हो? नवरा. मराठा म्हणजे महाराष्ट्रातला नवरा. बघा कुठं संगती जुळते का? कर्नाटकातली नवरी आणि महाराष्ट्रातला नवरा, या दोघांचं लग्न ठरलं, लग्न झालं. आता कीर्तनात पटकन तांदूळ पडून रिकामे होतात. लग्न झालं आणि ती मुलगी नांदायला कुठे गेली? महाराष्ट्रामध्ये गेली. साहजिक आहे. महाराष्ट्रामधून पुन्हा एक 4-5 दिवस झाले आणि सोळावीन म्हणून ती पुन्हा कुठे आली? कर्नाटक मध्ये आली. आता हा बिचारा नवरा तिच्या बरोबर एक चकार शब्द बोलला नव्हता 4-5 दिवसामध्ये. त्याची अवस्था जरा उद्विग्न झाली होती. पण घरातल्यांनी पण विचार केला, महाराष्ट्रापासून कर्नाटक किती लांब आहे? खूप अंतर आहे. त्यापेक्षा आपण असं करू, कुठला गाडी घोडा ठरवण्यापेक्षा आपण सहज मुलाला रेल्वेची तिकीट काढून देऊ आणि मुलालाच तिकडे पाठवू. म्हणजे तिथं चांगला पाहुणचार पण होईल आणि तो मुलीला इकडे घेऊन पण येईल. त्यानं काही नाही, घरातल्यांनी विचार केला, त्याला तिकीट काढून दिली आणि तो कर्नाटकला जायला रेल्वे गाडीमध्ये बसला. पण रेल्वेच्या डब्यामध्ये बसल्यानंतर त्याच्या मनामध्ये एकच विचार होता, सुरुवात कुठनं करायची? एकदाही बोललो नाही, पण आता काहीतरी शब्द बोलले पाहिजेत. येता येता काही निमूटपणे येता येणार नाही, काहीतरी शब्द बोलला पाहिजे. त्या शब्दाची सुरुवात कुठनं करायची हा त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला. तो रेल्वेच्या डब्यामध्ये बसून कर्नाटकला पोहोचला. सासूरवाडीमध्ये गेला. सासूरवाडीमधला सगळा पाहुणचार उरकला आणि पाहुणचार उरकल्यानंतर तिला आपली बॅग तिनं भरली आणि ती बॅग, त्याची बॅग घेऊन आपले हे दोघेही रेल्वे स्टेशनवर येऊन थांबले. तरी त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न, सुरुवात कुठनं करायची? त्या डब्यामध्ये जाऊन बसले दोघे. रेल्वे सुरू झाली तरी त्याला ते सुचेना, सुरुवात कुठनं करायची? गाडी सुरू झाली. झुकझुक 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 करत गाडी पहिल्या स्टेशनला येऊन थांबली आणि पटकन त्याची टूप पेटली. आलं लक्षात आलं, आपण काय विचारायचंय ते लक्षात आलं. त्यानं लगेच तिला प्रश्न केला, काय ग? पहिल्यांदा भेटाय, पहिला शब्द गोडच वाटला पाहिजे. काय ग? आत्ता ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? तिनं कपाळावर आठ्या पाडल्या आणि जोरात म्हणलं, यनंद्रिये. कुठली होती ती? कर्नाटकातली. तिला काही महाराष्ट्रातलं समजत नव्हतं. तिनं फक्त कपाळावर आठ्या पाडल्या आणि म्हटली, यनंद्री म्हणजे काय म्हणता? या बिचाराला वाटलं असेल यनंद्री नावाचं स्टेशन असेल. त्यानं खिशातनं आपली डायरी काढली, पेन उचलला आणि त्या पेननी त्या डायरीवर लिहिलं, पहिलं स्टेशन यनंद्री. पुन्हा गाडी सुरू झाली. झुकझुक 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 करत दुसरं स्टेशन आलं. आता मगाशी तो पहिला शब्द काय म्हणला होता? नाही, काय ग, काय ग. आता त्यानं थोडासा आवाज वाढवला, वय ग. आता ओळख झाली हो चांगली. वय ग. आता ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा कपाळावर आठ्या पडल्या, मगाच पेक्षा जरा जोरात आवाज काढला, यनंद्री. त्याला वाटलं असेल आपल्याकडे नाही का रेट्रे बुद्रुक, रेट्रे खुर्द आहे, तसं काहीतरी असेल. पहिलं यनंद्री येते, यनंद्री खुर्द आहे आणि दुसरं येते यनंद्री बुद्रुक. म्हणून त्यानं दोन्हीच्या ठिकाणी, एकाच्या ठिकाणी खुर्द लिहिलं आणि एकाच्या ठिकाणी बुद्रुक. पुन्हा गाडी सुरू झाली. झुकझुक 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 तिसरं स्टेशन आलं आणि तिसऱ्या स्टेशनवर आल्यानंतर त्याने एकदम जोरात प्रश्न विचारला. मगाशी पहिल्यांदा काय म्हटला, काय ग. नंतर काय म्हटला, वय ग. आता ऐ जरा लक्ष. अनुभव दिसतोय महाराजांना जरा चांगला नाही? आता ज्या स्टेशनला गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय? आता कॉलर टाईट होते. आता ज्या स्टेशनला थांबली ती गाडी, त्या गाडीचं त्या स्टेशनचं नाव काय? तिनं पुन्हा कपाळावर आठ्या पाडल्या, जोरात म्हणली, यनंद्री. त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. ह्या बाईला यनंद्री शिवाय दुसरं काही येतं का नाही म्हणजे खाड दिशी.
आपला जीव केवढा, तुम्ही वाचवताय केवढं. म्हणजे आता लग्न झालंय म्हणून सांगते तुम्हाला, एवढी मोठी थाप आपल्याला बरोबर नाही तर मग काही खरं नाही आपलं. जोरच्या जोरात मारली आणि ती बिचारी म्हणली या कुठतरी. म्हणजे कशाला मारलं? तो म्हणला मगाच म्हणली असतीस या स्टेशनचं नाव या कुठतरी आहे तर मग कशाला मारलं असतं. विनोदाचा भाग सोडून द्या, सांगायचं एवढंच की जो कर्नाटकातला आहे, कर्नाटकातली आहे त्याला कर्नाटकातलाच नवरा पाहिजे, जो महाराष्ट्रातला आहे तिला महाराष्ट्रातलाच नवरी पाहिजे. म्हणजेच दोघांचं जुळणार आहे, दोघांचं एकमेकांना कळणार आहे, नाहीतर खायला लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं संत जर आपल्याला भेटले आणि ते कळण्यासाठी स्वतः संतांची लक्षणं अंगी बाळगणं गरजेचं आहे. नव्हे तर आपण ती लक्षणं अंगी बाळगून संतांना ओळखणं गरजेचं आहे, नाहीतर अशी फजिती होऊ शकते. बरं ठीक आहे, आपण धरून चालू. तुम्हाला संत भेटले, संत कळाले, पण त्याच्या गोष्टीमध्ये फायदा काय? फायदा म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. विश्वस्वधर्म
मनातला दुर्गुणपणा काढून टाकतायत. दुर्जनाला मारत नाहीत ते, फक्त दुर्जनामध्ये असणारं पाप बाजूला सारतायत आणि त्याला सज्जन घडवतायत. हेच संतांच्या संगतीचं एक महत्वाचं फळ आहे. पण याला पुरावा काय? याला सुंदर असा पुरावा भागवतामध्ये आहे. उद्धवाला भगवंत सांगतायत की उद्धवा, संतांच्या संगतीमध्ये पाप नाहीसं होतं. याचं कारण संत केवळ कृपेचे दीप, संत ते माझेच निज स्वरूप, या लागी सत्संग फिटे पाप, होती निष्पाप साधक. निष्पाप करुणी साधकासी, ब्रह्मस्वरूपता देते त्यासी, ऐसे कृपाळुत्व साधुसी जाणनीसी असी. उद्धवा, संतांच्या संगतीमध्ये पाप नाहीसं होण्याचं कारण संत केवळ कृपेचे दीप आणि संत ते माझेच निज स्वरूप. बघ उद्धवा, हे संत माझेच निज स्वरूप आहेत. लक्षात घ्या, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देव आणि भक्त तुझा नाही, ही अशी अवस्था आहे. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. म्हणून भगवंत सांगतात उद्धवा, संतांच्या संगतीमध्ये पाप नाहीसं होण्याचं कारण एकच, संत केवळ कृपेचे दीप. संतांमध्ये फक्त कृपा आणि कृपाच भरलेली आहे आणि संत ते माझेच निज स्वरूप. आणि त्याच्यामुळेच संतांच्या संगतीमध्ये पाप नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. पण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितले की अर्धाच क्षण संतांची संगती केली तर पाप नाहीसं होतं. अहो, अर्धा क्षणापेक्षा दुसरी उपमाच नव्हती द्यायसाठी. एका ठिकाणी म्हणतात, निमिषा अर्धा घडी संताची संगती, वासत्या कल्पांती वैकुंठीचा. एक निमिष डोळ्याची पापणी लावते त्याला एक निमिष म्हणावं, आणि अर्धा निमिष त्या डोळ्याची पापणी लावते. बघा, एक डोळ्याची पापणी लावली की त्याला एक निमिष, मग त्याच्या अर्ध्या निमिषाने जरी संतांची संगती केली तरी सुद्धा पाप नाहीसं होतं. तुम्ही म्हणाल महाराज, आमच्याकडून असं काय पाप होत असेल? अहो, साधे सोपे प्रकार आहेत पापाचे, अनेक प्रकार आहेत. त्यात मी सगळे वर्णन करून सांगत नाही. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, महापाप हे आपल्याला माहिती आहे. गोहत्या करणं, मांस भक्षण करणं, खोटं बोलणं, दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटेल असं बोलणं, बरेच पापाचे प्रकार आहेत. पण खरं पाप सांगू, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे साहीही शत्रू आपलेसे करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. पण हे पाप जातं, हे कोणाच्या संगतीमुळे पाप जातं? फक्त आणि फक्त संतांच्या संगतीमुळे. तुम्ही महाराज म्हणाल, महाराज अहो, आम्ही एवढ्या दिवस संतांची संगती करतोय पण आमचं पाप अजूनपर्यंत नाहीसं झालं नाही. कसं काय हो महाराज? याला दोन कारण आहेत. पहिलं कारण, संत कुणाला म्हणावं, आम्ही संत कुणाला म्हणावं इथून चुकतो. आम्ही नको त्याला संत म्हणून टाकतो. कोणाला टाकतो? आजकालचे संत कसे असतात तो, पोटासाठी संत, वागवी ओंगळ पोटासाठी हे सगळं कपाळ अडकवायचं, झोळी अडकवायची आणि सुटायचं भीक मागायला. याला संत म्हणावं का? यांना संत म्हणता येत नाही, पण आम्ही त्यांच्याच नादाला लागतो. संत नेमका कोणाला म्हणावा आणि संगती कोणाची करावी हा मोठा प्रश्न पडला इथं. नेमका संत कोणाला म्हणायचं आणि संगती कोणाची करायची? आम्ही आयऱ्या गैऱ्याची संगती करतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. बरोबर आहे, आयऱ्या गैऱ्याची संगती करतो. एक छोटस उदाहरण सांगते. एका राजाने एका गुन्हेगाराला शिक्षा दिली. त्या सैनिकाला सांगितलं, जा, त्यानं मोठाच्या मोठा गुन्हा केलाय,
येत होतं. आता त्यांना रडलं पाहिजे होतं, ओरडलं पाहिजे होतं, पण ते रडत नव्हतं, ओरडत नव्हतं. ते काय म्हणत होतं माहितीये? सीताराम 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 सीताराम. न रडता न ओरडता फक्त सीताराम 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 नावाचा जप चालू केला. हे दुसऱ्यानं बघितलं आणि दुसऱ्यानं बघितल्या बघितल्या तिथं आला. म्हणलं काय रे, राजानं तुला शिक्षा दिली नाक कापायची. अरे तुझ्या नाकातून रक्त येतंय, तुला दुखत असेल, अरे रड ओरड, सीताराम सीताराम म्हणून काय ओरडतोयस? तो म्हणला अरे काय सांगायचं, राजाने मला शिक्षा केली, अतिशय चांगलं झालं. म्हणलं का? अरे राजाने मला ती शिक्षा केली त्याच्यामुळेच तर मला भगवंत भेटला. अरे नाक कापल्या कापल्या मला प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचं दर्शन झालं. म्हटलं अरे वा, म्हटलं चांगलंय ना, चांगलंय. नाक कापलं की देव भेटतोय. कशाला पाहिजे एवढं सगळं करायला? वाऱ्या करा, सत्य करा, एकादशी धरा, फक्त नाक कापून घ्यायचं, देव आपोआप हजर. त्या बिचाऱ्याने ते मनावरच घेतलं. लगेच म्हटला सैनिका इकडे ये. तो म्हणला काय? माझं पण नाक कापना. घेतलं ना त्याने नाक कापून. नाक कापलं पण कुठं सीता पण नाही, राम पण नाही. त्यानं हळूच विचारलं त्याच्या कानामध्ये, काय नाक कापलं कापलं प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं दर्शन घडलं ना तुला? तो म्हणला हो, त्यात काय शंका? म्हणला अरे मला नाही घडलं. त्यानं हळूच त्याला बाजूला घेतलं. हे बघ, आता नाक कापल्यावर इज्जत तर जाणार आहे ना, त्यापेक्षा देव मिळाला म्हणून बोंबलायला काय जाते, बोंबल. म्हणला सीताराम 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 सीताराम. असं करत करत ह्या नकट्याच्या नादाला ते लागलं, त्याच्या नकट्याच्या नादाला ते लागलं. असं करत करत सगळं गाव नकट्या झालं. तुम नकटे, हम नकटे, सब नकटे का जमेल. एक मिल गया नाक वाला, वो बन गया उसका चेला. प्रत्येकाची अवस्था झाली. आपली ही अवस्था वेगळी नाही बरं का. आपण सुद्धा असंच करतोय. आपण ह्याच्या नादाला, त्याच्या नादाला, याच्या नादाला, त्याच्या नादाला लागतोय, पण आपल्याला आत्मस्वरूपी ठेवा सापडतो का? सापडत नाही. अहो संत कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. ते पोटासाठी संत झालेले नसतात. ते फक्त आणि फक्त त्यांचं एकच कारण असतं, फक्त आणि फक्त नामस्मरण, नामचिंतन. त्यांनाच संत म्हणावं. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. पण आम्ही फसतोय कुठं माहितीये? आम्ही या जगतामध्ये तीन गोष्टी मान्य केला. पहिली गोष्ट म्हणजे संन्यासी मान्य केला, दुसरी गोष्ट आम्ही गोस्वामी मान्य केला, आणि तिसरी गोष्ट आम्ही देवर्षाच्या नादाला लागलो. यांना संत म्हणा, पण केव्हा? संन्यासी संत होऊ शकतो, पण केव्हा माहितीये? तो संन्यासी माझ्या माऊलींनी सांगितलेला आहे त्या पद्धतीने असला पाहिजे. मी माझी ऐशी आठवण विसरले जयांचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाय निरंतर, याला संन्यासी म्हण. मग गोस्वामी कोण? गोस्वामी आम्ही तिथं अपभ्रंश केलाय शब्दाचा, आम्ही त्याला गोसावी म्हणतो. काय म्हणतो? गोसावी. हे काय करतात? तो लांब लांब जटा काय वाढवणी, पावडे घेऊन क्रोधे चाले, खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोध कैसा. अहो कसला बोलून कसलं काय? लांब लांब जटा वाढवायच्या, हातामध्ये पावडं घ्यायचं, रागानं क्रोधानं पावलं शिव्या देत सुटायचं, प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक माणसाला शिव्या देत सुटायचं. आणि यांचा धंदा काय असतो माहितीये? अगदी दुपारपर्यंत गावं मागतात, भीक मागतात, पण दुपारनंतर कुठे जातात माहितीये? वड्याला. बघितलंय कुठेतरी मासे पकडायला नदीवर, बरोबर आहे. हा
रामनंदा यांना गोस्वामी म्हणायचं का? यांना कोणी गोस्वामी म्हणू नका. अहो हे काय करतायत? भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातात, 4-5 जण असे जमा होतात, हातामध्ये काय घेतात? हा बघितलंय कुठंतरी? बोला बोला, बिनधास्त बोला, लाजूच नका बोलायला. हातामध्ये चिलीम घ्यायची, गांजा त्यात भरायचा आणि जोरात झुरका घ्यायचा. ह्याचं झालं की त्याला पार्सल करायचं, त्याचं झालं की त्याला पार्सल करायचं. आता भगवान शंकराच्या मंदिरात बसलाय तो, तिथं बम भोल्याला सुद्धा बोलवायचं, ए बम भोले, टेकडी वाले, कैलास के राजा, मैंने चिलीम भरी है ताजा, आजा. कशाला चिलीम ओढायला? म्हणजे देवाला सुद्धा आम्ही सोडलं नाही हो. अशा लक्षणाने युक्त असणाऱ्यांना संत म्हणावं? अहो यांना संत मुळीच म्हणू नका. गोस्वामी कोण? काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. अशा लक्षणाने युक्त अशा संतांची जर आम्ही संगती केली तर काय होणार आहे? तेणे होय शांती. देवर्षी. हे देवर्षी काय करतात? तंत्र मंत्र जादू टोणा करून या सगळ्या यावत जगाला काय करतात? फसवतात. पण खरं सांगू माय बापांनो, या सगळ्या गोष्टींना भुलून जाऊ नका. जादू टोणा तंत्र मंत्र छाछू हे सगळे खेळ हातचलाकीचे आहेत, पण आम्ही मात्र त्याला भुलून त्यांनाच संत म्हणतो. बरोबर आहे. आमच्या पाटण भागामध्ये एक घडलेली घटना आहे, अतिशय विचित्र अशी घटना आहे. एक कॉलेजला असणारी मुलगी जी यशवायला होती आणि यशवायला असताना ती कॉलेज बघत बघत आपलं घर सुद्धा सांभाळत होती. एका ठिकाणी नोकरी करायची, एका लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये ती नोकरी करायची आणि नोकरी करून ती आपल्या घरातल्यांचं पोटपाणी भरायची. पण झालं काय? तिचे आई वडील लागले देवर्षाच्या नादाला आणि त्या देवर्षांनी सांगितलं, एक करा, एक बळी द्या, बळी. तुमच्या मुलीचा जर बळी दिला ना तुम्ही तर काय होणार आहे? तुमची अगदी बरकत होणार आहे, बरकत. तुम्हाला भरपूर पैसे पाणी मिळणार आहे आणि तुम्हाला पुत्र प्राप्ती सुद्धा होणार आहे. फक्त तुमच्या मुलीचा बळी तुम्ही दिला पाहिजे. आणि खरंच अगदी निर्मनुष्यपणे त्या मुलीची हत्या तिच्या ज्यांनी जन्म दिला त्या जन्मदात्र्यांनी केली. किती निर्मनुष्य अशी मानवी अशी घटना आहे. अतिशय अंगावर काटे उभे राहतील अशी घटना आहे. आम्ही अगदी भुलून जातोय या घटनांना, या देवरशांना भुलून जातोय. अहो देवरशांच्या नादीला लागू नका. देवर्षी हे अतिशय म्हणजे फक्त हातचलाकीचे खेळ दाखवणार आहेत. यांच्यापासून सावध राहा. यांना संत म्हणू नका. अहो संत 1400 वर्ष जगलेले चांगदेव योगी पुरुष माझ्या मुक्ताबाईंसमोर संत ठरले नाहीत. यांची काही गत आहे? यांना संत म्हणू नका. एक जण असा सहज आला, म्हटला महाराज आम्ही इतक्या दूर गेलो होतो गाडीने, प्रवासात एवढ्या लांब गेलो आणि जाता जाता आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. बरं मग काय झालं? म्हणलं आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं खरं, आम्हाला तिथून पुढे प्रश्न पडला, आता पेट्रोल पंप जवळ नाही, काय करावं? आणि तिथून एक महात्मा आले आणि महात्म्यांनी आमच्या गाडीला फक्त असा हात लावला आणि हात लावल्या आमची गाडी 200 किलोमीटर गेली. आता मला सांगा, एखाद्या महात्म्यानं जर गाडीला हात लावला असता आणि गाडी 200 किलोमीटर जर गेली असती तर पेट्रोल पंपाची गरज असती का? जागोजागी महात्मेच नेऊन उभे केले नसते का? हात लाव जाऊ दे 200 किलोमीटर, हात लाव जाऊ दे, काही गरजच नाही ना एवढं महागातलं पेट्रोल आणि डिझेल खरेदी करायचं. पण
पण आम्ही मात्र भुलून जातो. काही लोक विचारतील, महाराज मग संत नेमका कोणाला म्हणायचं? तुम्ही संत होतात? कीर्तनकार संत होऊ शकत नाही. जर लक्षणं असतील, ती लक्षणं जर अंगी असतील, तो अनुभव जर त्यांनी घेतला असेल, एक तरी जरी ओवी अनुभवली असेल, तर मात्र तो संत होऊ शकतो. पण असे कीर्तनकार नुसते बोलणारे संत असू शकत नाहीत. मग पोथी पुराण वाचणारे संत होऊ शकतात, पोथी पुराण वाचणारे, ग्रंथ वाचणारे सुद्धा संत असू शकत नाहीत. महाराज म्हणतात, न होते ते संत करिता कीर्तन, न होते ते संत करिता कीर्तन, न होते ते संत करिता कीर्तन, न होते ते संत करिता कीर्तन. सांगता